मला शिकवताना तुमच्या शेजारी शिकवताना बघितलं काय म्हणते तुमच्या शेजारी आहे का तुमच्या पोटावर पाय. आता तुम्ही वाचलं भावपूर्ण श्रद्धांजली. कोण गेलं काय झालं अवघड आहे मित्रांनो माणसाच्या जन्माचं. कधी कुठली खबर येईन आणि कधी कोणाचं काय होईल. सकाळ घर सोडलेला माणूस संध्याकाळ पोचेपर्यंत टेन्शन असतं. तो व्यवस्थित येईन का जाताना ठीक आहे. किंवा ते म्हणतात ना विमानात बसायला पैसे लागतात आणि उतरायला नशीब लागतं खाली. असाच एक प्रकार तुम्हाला सांगतो. म्हणजे चालू 2026 कसलं बेकार चालू झालं हेच कळलं नाही मला. सांभाळून समध्या गोष्टी. आता कोण वारलं काय झालं सांगतो आणि त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो. थोडासा माझ्या ह्या आता चालू मध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. काय झालं आपण जे मसाल्याचा बिझनेस करतो आणि पहिल्यापासून ज्यांच्याकडनं मसाल्याचं सामान आणतो पूर्णपणे त्यांच्याकडे गेलं म्हणजे नेहमी हसून चालून एकमेकाला चिडवायचं. कुठे गेले शेठ मग ते म्हणायचं या ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो चलत राहतात. एक नातं निर्माण झालं होतं आमचं. गेलं की कधी पैसे असो नसो उधार घे त्यांच्याकडं माझं माझं त्यांच्याकडं अशा गोष्टी बांधून ठेवा. मग सारखं मला कॉल करत असायचं ते की बाबा सोमा दादा शेठ कुठे तुम्ही मिरची आणायला आला नाही घ्यायला आला नाही काय अशा गोष्टी चलत राहायच्या. मग ते शब्द काय आठवतात. अचानक त्यांचं निधन झालं तर खूप वाईट वाटलं. कुठतरी दादांच्या दुःखामधून कुठतरी बाहेर पडतोय. मोठा बारामतीला धक्का. तोवर तर दुसरी जवळचा फॅमिलीतला माणूस असल्यानं होता तो. कसं बायकून मी जर गेलो ना प्रियंका मी कधी मिरची आणायला तर आलं मग हो का मी हे खातोय तुम्ही जेवा बसा माझ्याबरोबर आणि देऊ का तुम्हाला. आणि माझी बायको शहाणी नाही. माझ्या बायकोचं काय असं तसं तिला चिडवण नाही नाही माझ्या बायको लय जीव आहे माझा. तुमचा आहे का तुमच्या बायकोवर असं तसं शेट म्हणताना तेवढंच घे. ह्या गोष्टी म्हणायचं कधीच तुम्हाला फसवणार नाही. मायवाला दुकान तिथं आयचं इथं असं तसं माझं हे आणि त्याच्या मटेरियल नाही घ्यायला गेलं की म्हणायचं काऊ शेट रुसलाय काय दुसरीकडून कुठून घेताय का आमच्याकडनं काय चुकलं का तुमच्या पाया पडतो माफी मागतो. नमतपणा घेऊन बोलणारे आणि आधार देणारे आणि किंमत देणारे हसून खेळून त्या मार्केटमध्ये राज्य करणारे आणि मनाचा दिलाचा राजा दिलदार राजा हसत खेळत गरिबाच्या मनावर सुद्धा राज्य करणारा हसत खेळत माणसं बोलत बोलत मन जिंकणारा असा हा माणूस आपल्याला सोडून गेला. आणि ते कधी समजलं मला ते मी तुम्हाला सांगतो. आता कसं समजलं आम्हाला कसा धक्का बसला अचानक रात्री. तर त्या अगोदर एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओ बघा की आम्ही मसाला आणा गेल्यानंतर जे चिडवा चिडवी जे बोलाय तुमच्या घरी येतो मटण खाय येतो दिवाळी खाय येतो असा म्हणणारा माणूस अचानकच असं सोडून जातोय. आणि त्या समजा बिझनेस त्या मिसेस त्यांच्या जबाबदारी पडली. 2 मुलं आहेत त्यांना. ऐकून लय खूप बेकार वाटलं ही जीवन म्हणजे काय काय की काय चालू आहे काय की महाराष्ट्रात. म्हणजे हसत खेळत माणूस समोर समोर जातोय. लय उदाहरण बघितले तुम्ही बघू शकता. आपले ऍक्टर दीपक सर पण एवढे भारी माणूस होता. हसत खेळत ते सरप्राईज दिल्याने असं निघून गेलं आम्हाला. ही महाराष्ट्रासाठी तुम्हाला सांगू ही मोठी बातमी आहे. तसंच हे सुद्धा आमचं जिथं माणसाचं नातं निर्माण झालेलं असतं रोज बोललेलं चिडवलेलं हसलेलं त्या गोष्टी आठवतात. तर हा थोडा व्हिडिओ बघा. तेच ते दोघं नवरा बायको आणि आम्ही दोघं मसाला घ्यायला गेलो जे बोललेलं संभाषण. बघितलं काय म्हणते तुमच्या शेजारी आहे का तुमच्या पोटावर पाय. हा आहे का तुम्हीच बटा येतो तिला बसू द्या. हा तुम्ही व्हिडिओ बनवा ब्लॉग घ्या हातात म्हणा हे बघा आता मी माझी बायको चाललोय देवळाव. दोन शब्द तुमचं बोला काहीतरी ह्यांच्यावर बोला ह्यांच्यावर बोलाय काय बायको बद्दल 2 शब्द. बायको तर चांगली पण संध्याकाळची भांडती. तिथं प्रत्येकाचं दुःख नाही. बघितलं का व्हिडिओ
किती बोलतात, किती मजा मस्ती चेष्टा करतात, ही माझी बायको वगैरे. बायको बद्दल 2 शब्द बोला म्हणलं की म्हणतात, नाही, नाही माझी चांगली. नाहीतर कधी-कधी मग ही पण करतात, चिडवतात बायकोला. आणि प्रियंकाला नेहमी म्हणायचं, "वहिनी तुमच्या हातचं दिवाळी खाय येतो, मटण खाय येतो आणि माझ्याकडे ही मसाला हे घेऊन जावा. तुमचा मसाला लय टेस्टी. समजा महाराष्ट्रात आई-साहेब फॅमिलीचा वाघमारे फॅमिलीचा मसाला लयच कमवलं तुम्ही असं तसं. आमच्याकडे लक्ष द्या." ह्या गोष्टी बोलणारा माणूस तुम्हाला सांगतो अचानक धक्का कसा भेटतोय बघा. आता रात्री त्यांच्या मिसेसचा कॉल आला. मला म्हणल्या, "दादा तुम्ही मार्केटला आलता काय आज?" म्हणलं, "मी नाही आलो." "कोण म्हणलं?" म्हणल्या, "नाही मला समजलं तुम्ही मार्केटला आलाय म्हणून." मी म्हणलं, "नाही गड्या मी ताई आलो नाही." म्हणलं. "हो का?" म्हणले, "नाही हो आमचे शेजारचे म्हणले की आलते ते म्हणून तुम्हाला कॉल केला." म्हणलं, "दादा तर नेहमी मला कॉल करून येतात. आज अचानक कसं काय येऊन गेले? दुकान बंद आहे 2-3 दिवस." म्हणले. म्हणलं, "शेठ कुठे गेले?" ते म्हणले, "शेठ गेले की." मग मी म्हणलं, "कुठे ढगात गेले काय?" म्हणून मी हसलो. ढगात गेले म्हणलं, "गडावर राजे गेले असते." ड्रिंक करतात ना. म्हणलं, गडावर गेले असते." म्हणलं, "आता सकाळच खाली उतरणार." म्हणजे उतरल्यावर नशा उतरल्यावर खाली उतरायचं. म्हणजे पिणे म्हणजे गडावर जाणे आणि खाली उतरणं म्हणजे नशा उतरणे. ह्या भाषेत मी म्हणलं, ताई म्हणलं, "राजे गडावर गेले असतील, आता सकाळ उतरत्याल." म्हणले, आता कायमचेच गेले." म्हणली, "कशाला उतरतात?" म्हणलं, "काय म्हणताय तुम्ही कळेनाच." "अहो ते गेले की." म्हणले. म्हणलं, "समजलं नाही मला." "अहो वारले." मग अशा गोष्टी समजल्या. वारले म्हणल्यावर स्वतःची मिसेस सांगते. थोड्या वेळासाठी आम्ही शॉक झालो. म्हणलं, "चेष्टा करताय का?" "नाही हो," म्हणले, "खरं तुम्हाला दादा खरंच माहीत नाही का?" म्हणले. "झालं की अहो अजितदादा गुरुवारी का बुधवारी गुरुवारी गेले 28ला आणि ते बुधवारी गेले आणि शुक्रवारी हे गेले. एवढं माणूस आलतं." म्हणले, "एवढं माणूस की आमच्या मंडईपासून खाल्ल्या लाखांनी माणूस आलता." अहो त्या माणसाने तेवढं कमावलं होतं आणि आज व्हिडिओ पण बनवतो मी कारण आपल्या इथला माणूस होता तो. मन मोकळं, हसून खेळून बोलणारा. खरंच एकदम असा स्वभाव आमच्या वडिलांचा पण आहे, की स्वतः अंगावर काय नसू द्या, पण दुसऱ्याला देणार. स्वतः उपाशी मरण, पण दुसऱ्याला मुख्य चित्रपणा. नेहमी दुसऱ्याचं गुणगान करणं. आपलं घर हे खिशातलं काढून देणारा, तोंडातला घास काढून देणार असा व्यक्ती. आज जातोय मला शॉक बसलं. ताईंना म्हणलं, "धीर घ्या, टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत माझा मसाला व्यवसाय आहे, तोपर्यंत मी तुमच्याकडनं मटेरियल घेईन, कुठनं घेणार नाही. कधीही काही अशी अडचण येऊ द्या." म्हणलं. "मटेरियल आहे ह्याला कधी फुल नाही फुलाची पाकळी देईन." म्हणलं. अशा गोष्टी आधार देणं महत्वाचं. मित्रांनो देऊ नाही देऊ. मस्त 2 मुलं आहेत ती त्यांना. मस्त समजे चुलते मालते आहे. पण एक त्यात आपली भर सुद्धा असणं लय महत्वाचं आहे. देण्यापेक्षा किंवा घेण्यापेक्षा नुसतं शब्द दिला ना ती ताकद लय मोठी असते. ती कुठल्यातरी आशा बसते बाबा हा माणसं सपोर्ट करतात वगैरे. थोड्या वेळासाठी आमच्या दोघांना बेकार वाटलं. खूप वाईट वाटलं. असं बघा नवरा बायको असली भारी जोडी एकमेकाला चिडवत्यात, हसत्याती, "ए खोबरं चांगलं टाक, माझी बायको तुम्हाला मुद्दाम कमी माप देईन, असंच खोबरं टाकेन, तसंच टाकेन, हिला सोलूनच काढीन तसं फसवल्यावर तुम्हाला, मी हाय शेठ." असे दोघं हसत खेळत हे पिलं तरी त्यांनी सांभाळून घेणं एकमेकावर जीव आणि अधूनमधून बायकोला म्हणा आय लव्ह यू, माझी बायको माझा लय जीव आहे, माझी आलशी आहे, असं तसं. असे बोलणारे तुम्हाला सांगतो अचानक त्या दोघांची देव तूट करतोय आणि ते अचानक बिचारी तुम्हाला सांगतो रडकुंडी आली होती. माझी बायको पण ऐकत होती. तिला खूप वाईट वाटलं. पांडूला कॉल केला. मला असं-असं झालं. आपले मसालेवाले आहेत. मटेरियल नेहमी आणतो. ते पोटात दुखत होतं. हॉस्पिटलला होते आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं बाबा ॲडमिट करायला आयसीयूमध्ये. ते घाबरले. आट्या घाला. जीव सोडला. झोपताना म्हणजे जीव सोडताना सुद्धा म्हणले माझी लेकरं बाळं कुठे आहेत? काय गोष्टी बघा किती बेकार आहेत. अशा गोष्टी झाल्या तर असं दुश्मनावर पण वेळ येऊ नये. हसत खेळत जवळची माणसं जायला लागले तर अवघड आहे बाबा. असो आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून आणि माझ्या वाघमारे कुटुंबाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आत्म्यात शांती लावू. म्हणजे किस्सा आज व्हिडिओ का बनवला मी की बघा ना हे अशा नकळत गोष्टी असं धक्क बसतात, अशा गोष्टी घडतात त्या
आपण जिथं आणतो मसाला त्या माणूस अचानक गेल्यावर तरणाटाटा माणूस लेकरा बाळाचा वाईट वाटतं. चला